मी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे आपलं महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब या दोघांचेही मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा योजना ही मला वाटतं पहिल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली की येणाऱ्या 5 वर्षात या महाराष्ट्रातला एकही क्षेत्रस्था हा शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली आणि त्या घोषणेला खाली न पडू देता या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी तात्काळ निर्णय घेऊन एक सुंदर असा नियोजनबद्ध कार्यक्रम या संपूर्ण राज्यामध्ये दिलेला आहे। मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। माझी विनंती आपल्या माध्यमातून फक्त महसूल मंत्री महोदयांना असणार आहे, अर्थात ह्या त्रुट्या महाराष्ट्रात एखादी क्रांतिकारी निर्णय घ्यायचा असेल तर तो तळागाळापर्यंत पोहोचताना काही त्रुट्या आपल्याला आढळतात आणि त्या त्रुट्या आपण जर का त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्या निश्चितपणे दुरुस्त होतात। त्याच्यातलीच एक त्रुटी म्हणून मी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की हा जो रस्ता आहे हा 22 फुटाचा असावा, तो 32 फुटाचा नसावा। कारण असं आहे की जर तो 22 फुटाचा असेल तरच तो शेत रस्ता आहे, जर 32 फुटाचा असेल तर मग त्याला प्लॅन मध्ये तो रस्ता असला पाहिजे। आणि म्हणून 32 फूट देताना अनेक एक एक दोन दोन एकरचे शेतकरी आपल्याला त्या रस्त्यावर पाहायला मिळतात आणि तो 1-2 एकर शेती असलेला व्यक्ती तो 32 फुटाचा रस्ता देताना कुठेतरी मागे पुढे करतो। म्हणून आपल्या माध्यमातून देखील विनंती माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री महोदयांना मी करतोय, केलेली आहे। तो 22 फुटाचा जर का केला तर मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये हा पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला 100% क्षेत्रस्था हा कंप्लीट झालेला दिसेल। मी सगळ्यात महत्त्वाचं माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय शिव मॅडम, आपले उपविभागीय अधिकारी आदरणीय आयरे साहेब, तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब आणि सर्व इंजिनियर लोकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ह्या कामाची टाळाटाळ न करता आम्ही देखील शेतकऱ्याचे पुत्र आहोत असं गृहीत धरून अतिशय तळमळीने मागच्या 2-4 महिन्यापासून या कामाला लागले आणि आज मला वाटतं जळगाव जिल्ह्यात 1 मेचं औचित्य साधून या रस्त्याची मुहूर्तमेळ करण्याची वेळ आमच्यावर आली। ही आपल्याकरता या क्रांतिकारी निर्णयाकरता आपल्या सगळ्यांचा हा एक अभिमानाची गोष्ट आहे, म्हणून मी त्यांचे देखील आभार मानतो। मी निश्चितपणे पाहण गावातले सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो, सरपंच त्यांचे सर्व सहकार्यांचे आभार मानतो की त्यांनी एक सुंदर असं आव्हान केलं। सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी पाठबळ दिलं की तुम्ही या, आम्ही सगळेजण कुठेही अडचण येणार नाही, आम्ही सगळी अतिक्रमण काढून तुम्हाला रस्ता उपलब्ध करून देऊ। मला वाटतं हेच आव्हान संपूर्ण पाचोरा आणि भडगाव तालुकेकरांनी स्वीकारावं, शेतकरी बांधवांनी स्वीकारावं, यांच्या पावलावर पाऊल ठेवावा आणि सगळ्या प्रशासनाला सहकार्य करावं अशी एक विनंती आपल्या माध्यमातून करतो।